चला नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते. अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे. अपडेट अशी आहे की तुम्ही KYC कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. ती KYC कशी कंप्लीट करायची हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. खूप महत्त्वाचे अपडेट आहे. जून महिन्यापासून पात्र असतानाही लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पैसे आलेले नाहीत. त्याचं कारण असं आहे KYC कंप्लीट नसताना त्यांचे पैसे येणारे नाहीत. खूप महत्त्वाचे अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. तुम्हाला या अपडेटला तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. तुम्ही पात्र असतानाही तुम्हाला पैसे पडत नाहीत याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही अपात्र का झालात याचं कारण देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट का होत आहे हे देखील सांगणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार हे देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट दिली जाते. चला जरा वेळ न गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया. खूप महत्त्वाची दमदार अशी अपडेट आलेली आहे. बघू शकता की लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपण जर सरकारचं बघितलं तर छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रिया का सुरू आहे? कारण सरकारची छाननी प्रक्रिया कारण तो सुरू आहे की बऱ्याच महिला या ठिकाणी ज्या महिलांना खरंच गरज नाही लाडकी बहीण योजनेच्या, त्या महिला देखील या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मग अशा महिलांना या ठिकाणी सरकारला अपात्र ठरवायचं होतं. अपात्र ठरवायचं कारण असं आहे की ज्या महिलांना खरंच गरज नाही अशा महिला या ठिकाणी लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवायचं. कसं ठरवायचं? तर छाननी प्रक्रियेद्वारे सरकारचे काही निकष आणि अटी होत्या. त्या निकष आणि अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्या निकष आणि अटी अशा आहेत की तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसायला पाहिजे. आता शेतकरी महिला असतील तर त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन असतं, म्हणजे ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही वाहन असेल तर तुम्ही अपात्र आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अपात्र आहात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असेल तर तुम्ही अपात्र आहात. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचं वय हे 65हून अधिक असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात. असं सरकारचं या ठिकाणी अटी होत्या. तर या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अपात्र अपात्र आहेत. आणि तुम्ही जर या अटी मध्ये बसत नसाल तर तुम्ही पात्र आहात. तर लाडक्या बहिणींनो, असं सरकारची छाननी प्रक्रिया सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आहे. आता सांगायची गोष्ट अशी आहे की बऱ्याच महिला पात्र असतानाही त्यांना जून महिन्याचाच हप्ता, जुलै महिन्याचाच हप्ता अजून देखील भेटलेला नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला KYC कंप्लीट करायची आहे. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. तुम्हाला सरळ मी तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच महिला या गोष्टीला अपडेटला तुम्ही इग्नोर करत आहात. प्लीज तुम्ही इग्नोर करू नका. तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही लवकरात लवकर या अपडेटला काळजीपूर्वक मनाव घ्या आणि सर्व कामे सोडून तुम्ही KYC कंप्लीट करा. KYC कशी कंप्लीट करायची हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार. KYC कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला हप्ता भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर सरकार 2 हप्ते एकत्रित्या तर टाकतच आहे. 2 हप्ते एकत्रित्या 3000 रुपये तुमच्या अकाउंटवरती तर येतच आहेत. यात काही शंका नाही. 3000 रुपये एकत्रित्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती बऱ्याच वेळेला आलेले आहेत आणि इथून पुढे देखील येणारे आहेत. परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ऑगस्ट महिना तर आता संपून गेलेला आहे. आता सप्टेंबर महिन्याची 13 सप्टेंबर आहे. अजून देखील महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही. बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत. कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत? ऑगस्ट महिन्याचे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यावरती आलेले ते सांगतो. ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे अशा महिलांच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले आहेत. आणि कोणत्या महिलांचे आलेले आहेत? ज्या महिलांची KYC कंप्लीट नाही अशा महिलांना जूनपासून पैसे आलेले नाहीत. कारण त्यांना माहिती नाही की KYC कशी कंप्लीट करायची. KYC कंप्लीट करा लाडक्या बहिणींनो. 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे तुम्हाला भेटून जातील. आता ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला कधी भेटणार असा प्रश्न लाडक्या बहिणींचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची KYC कंप्लीट असेल तर येत्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे, येत्या 15 सप्टेंबरपर्यंत पैसे तुम्हाला भेटून जातील. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील. कोणत्याही क्षणी SMS येऊ शकतो. तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे आलेले आहेत, तुम्ही कमेंट करा. आता सप्टेंबर महिना सुरू झाला, अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत असा प्रश्न लाडक्या बहिणींचा आहे. खरंच लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर KYC कंप्लीट केली नसेल तर तुम्हाला पैसे येणारे नाहीत. तुम्ही कमेंट करा तुमची KYC कंप्लीट झालेली आहे का. जर झालेली असेल तर हो दादा या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे असं हे करा. आणि कोणत्या महिन्याचे पैसे पडलेले आहेत हे देखील कमेंट करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाते.
आता बघा पुढील अपडेट अशी आहे, ऑगस्ट सप्टेंबर हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींचा आहे. तर 100% पैसे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित्या 3000 रुपये भेटू शकतात, यात काही शंका नाही. 2 हप्ते एकत्रित्या बऱ्याच महिलांना या ठिकाणी आलेले आहेत आणि येऊ पण शकतात, यात काही शंका नाही. 100% पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेत, कसलीही काळजी करायची गरज नाही. 2 हप्ते एकत्रित्या 3000 रुपये येतात आणि आलेले आहेत. आता 2 हप्ते एकत्रित्या येणार का असा प्रश्न आहे. तर लाडक्या बहिणींनो सध्या तरी तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटू शकतात, सध्या तरी ऑगस्ट महिन्याचे भेटू शकतात. सप्टेंबर महिन्याच्या पैशाला टाइम आहे. सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला दिवाळी नंतर किंवा दिवाळीच्या महिन्यामध्ये भेटणार आहेत, कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू आहे. दिवाळीपर्यंत ती छाननी प्रक्रिया व्यवस्थितरित्या सुरळीतरित्या पार पडणार आहे. तर छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे सरकार एक महिन्याचं लेट करत आहे, एक महिना हप्ता लेट करत आहे. मग लेट करत आहे त्याचं कारण असं आहे की छाननी प्रक्रिया सुरू आहे, त्यामध्ये अपात्र महिला झालेल्या आहेत, अशा महिलांना हप्ते भेटणार नाहीत. असा प्रश्न आहे की महिलांचा, आम्ही अपात्र आहोत, मग आम्हाला इथून पुढे भेटलेले हप्ते सरकार वापस घेणार का. तर 1ही रुपया तुमचा या ठिकाणी महाराष्ट्र सरकार वापस घेणार नाही, परंतु इथून पुढे तुम्हाला कोणते हप्ते राहू द्या ते भेटणारे नाहीत. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार, तर येत्या 15 सप्टेंबरपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. आता ऑगस्ट महिना संपून तर गेलेला आहे, आता सप्टेंबर महिन्याची आज 13 सप्टेंबर आहे, अजून देखील पैसे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आले, बऱ्याच महिलांचे आलेले नाहीत. का आलेले नाहीत, KYC कंप्लीट केलेली नाही. आता KYC कंप्लीट कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगतो. KYC कंप्लीट कशी करायची लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमचं आधार कार्ड आहे ना, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. आधार कार्ड तुमच्या बँकशी संबंधित बँकशी लिंक करायचं. तुम्ही तुमची बँक कमिट करा, कोणती बँक आहे आणि तुम्ही KYC कंप्लीट केलेली आहे का हे देखील कमेंट करा. जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करणार नाही, KYC कंप्लीट करणार नाही, तोपर्यंत या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता बघू शकता सप्टेंबर महिना सुरू झाला आहे, अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत. बऱ्याच महिलांचे आलेले आहेत, तुम्हाला आलेत का हे कमेंट करा. बऱ्याच महिलांचे आलेले आहेत, बऱ्याच महिलांना आलेले आहे. कोणत्या महिलांना आले, ज्यांची KYC कंप्लीट आहे अशा महिलांना या ठिकाणी आलेले आहेत. आता बघा, त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे, वर्तवली जात आहे का आज किंवा उद्या ऑगस्ट हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. परंतु लाडक्या बहिणी मी तुम्हाला सांगतो, येत्या 48 तासांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी टाकले जात आहेत आणि बऱ्याच महिलांना 1 सप्टेंबरलाच पैसे भेटलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींनी त्यांची KYC कधीच कंप्लीट होती, कधीची त्यांनी KYC आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत. आता तुम्ही कमेंट करा की तुमचे पैसे तुम्हाला भेटायचे असतील तर तुम्ही KYC कंप्लीट करायला हवी. KYC कंप्लीट असेल तर तुम्ही कमेंट करा या ठिकाणी, दादा आमची KYC कंप्लीट आहे. आता बघा पुढील अपडेट अशी आहे, ऑगस्ट हप्ता लांबणीवर गेला आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची घोषणा झालेली नाही. दरम्यान आता लक्ष्मीपूजन ऑगस्ट हप्ते घोषणा लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजनानिमित्त ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर महिन्यात सणासुदीच्या मुहूर्तावर साधून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात, त्यामुळे 2 ते 3 दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे, वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे तुम्हाला भेटू शकतात. फक्त तुम्ही KYC कंप्लीट करा. लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची काम आहे, जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी पैसे भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. फक्त तुम्ही लवकरात लवकर तुमच्या संबंधित तुमच्या याच्यावरती जा, वेबसाईटवरती जा आणि सेतू केंद्रावरती जा. तिथे तुम्ही लवकरात लवकर KYC कंप्लीट करा. तुमच्या बँकशी संबंधित बँकशी जा आणि तिथे तुमची KYC कंप्लीट करा. KYC कंप्लीट केल्याच्या नंतर येत्या 48 तासांमध्ये हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटू शकतात, यात काही शंका नाही. आता पुढील बाब बघा, पुढील अपडेट अशी आहे, ऑगस्ट सप्टेंबर हप्ता एकत्र येणार का. ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता एकत्र येणार का असा देखील सरकारचा महाराष्ट्रातील महिलांचा प्रश्न आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता एकत्र येणार का 3000 रुपये असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांचा आहे. तर त्याबाबत आपण अपडेट बघूया. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्यामुळे 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. ऑगस्टचाही हप्ता सोबतच सप्टेंबर महिन्यात दिला जाईल, त्यामुळे या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र येण्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. मंत्री आदित्य तटकरे लवकरच मॅडम याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु लाडक्या बहिणी तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. ऑगस्ट महिन्याचे पैसे हमखास तुम्हाला सप्टेंबर महिन्यातच भेटणार आहेत, कारण सरकार 1 महिना लेट करत आहे, 1 महिना पेंडिंगवर ठेवत आहे, कारण छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 1 महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला पेंडिंगवर ठेवत आहे. 1500 रुपये तर तुम्हाला या महिन्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला
1500 रुपये भेटणार आहेत, यात काही शंका नाही. फक्त तुम्ही KYC लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या. आता बघा पुढील अपडेट अशी आहे, पुढील अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेबाबत तुम्हाला अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल. आता बघा लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. या महिलांची निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत आहेत. दरम्यान आता घरोघरी जाऊन या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. या अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्यांना योजनेतून बाद केलं जात आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी या ठिकाणी सुरू आहे. ग्रामीण भागातील स्तरावरती या ठिकाणी अर्जांची छाननी या ठिकाणी होत आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही पात्र आहात का नाही हे देखील कमेंट करा, आणि पात्र असाल तर तुम्हाला लवकरात लवकर KYC कंप्लीट करायचे. KYC कंप्लीट केल्याच्या नंतर हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे, आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा, पटकन तुम्हाला पैसे भेटून जातील, यात काही शंका नाही. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. तुम्ही जर पात्र असाल तर 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. फक्त तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील कमेंट करा, आणि तुम्हाला कोणते हप्ते आलेले आहेत हे देखील कमेंट करा. चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.